गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू आश पाटील ब्लॉग्स। तर आज आहे दिवस तिसरा। फ्रेश वगैरे झालो आहे, आता उठलो आहे, आता चालायला सुरुवात करतोय। आज वाटतं गणपतीचं मंदिर आणि स्वामी समर्थ। उठला नाहीस तर कसा वाटला तुला? उठला नाही तू? एवढा आलून उठवलं तुला। मी उठलो बरोबर, पण लवकर उठलं, सगळे बरोबर उठले आम्ही। तू लवकर सक्षम कसं वाटतं सकाळी लवकर उठ? चांगला थंडी विशाल कसं कसं काम भाई? काय नाही गाईस, राम राम। मी सकाळी 2 वाजेपर्यंत जागून ब्लॉग एडिट करून टाकलाय। ते कोणी सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत जागायला? इथे थंडी खूप आहे या गावामध्ये आहे आणि काल मस्तच झोप लागली ना तनिष, चांगलीच। आणि आज जरासं लेट पण उठलो, 5ला उठलो आज, आणि आम्ही 5ला चालायला घेतो। आज लेट उठलो तर काय बोलायचं, तरी मी 3 वाजता उठलेलो चार्जिंगला लावायला। एक वडा 3 पाव। आता आम्ही सर्वजण गेलेलो मिसळ खायला। मिसळ वगैरे खाऊन चालले आता परत चालायला लागलोय। मिसळला जरा तिथे मिसळच खायला चाललं हळूहळू बघा। चला जय क्रीडा शकता। हा मंदिर मोठा शंकर इथलं आहे, पण काय माहिती काय आहे ते, नाव नाही माहिती आहे बघ। तनिष पाटील ऑल फॉर्म, कृष्णा हबीबी, भविष्य ऍक्शन सगळं हबीबी म्हणतो ते। गाइस तुम्ही बघू शकता आमचे 20 किलोमीटर चालून झालेले आहेत आता। तरी आम्ही सकाळपासून 5 वाजल्यापासून 20 किलोमीटर चाललोय। तर मध्ये मध्ये पण थांबलेलो मिसळ वगैरे खायला। आमच्याकडे हबीबी आले सर्व बघा, पुढे पण आहेत 3 जण आणि आम्ही इथे 4 जण आहे। फुल मजा येते। फक्त काय की आता आम्ही हॉटेलवरती थांबलेलो, झोपलो पण तिकडेच। फक्त एकटा निशान त्या हॉल्ट वरती आहे, तो कारण लेट आला ना म्हणून फुल हळूहळू चालेल, हळूहळू येतो भाई। आम्ही बघा केवढे फास्ट चाललो भाई। सक्षमला मानला पाहिजे भाई, सक्षमचे पाय दुखतात तरी भाई बोलतो पाय दुखतायत पण काय नाही झालं बरोबर। चला काय क्रॉसिंग करता आता। हे बघा यो हॉल्ट आहे आमचा, हे बघा इकडे। चला काहीच ते बघा, हा हॉल्ट आहे आमचा आणि आम्ही इथे नाही जेवलो, आम्ही हॉटेललाच जेवलो भाई। आम्ही प्रोफेशनल माणसं ना, हे बघा हे लोक सगळे प्रोफेशनल माणसं। आम्ही हॉटेलवरतीच जेवलो। इथे आम्ही असं तर बँड घ्यायला आलोय, म्हणजे हाताचा बँड रे, डगर निशांचा बँड। कुठे झोपला यो टांगड्या? काय बघा कसं झोपलाय बघा, सांगाडा। तर काय आता या हॉल्ट वरून निघालेलो आहे आम्ही। आता चाललोय महाडच्या गणपतीला, तिकडे स्टॉप आहे। मग नंतर गगनगिरी महाराज स्वामी समर्थांच्या मठात। तर चला जाऊया। इथून रस्ता आहे ना, शॉर्टकट आहे इथून, हे बघा डायरेक्ट तिथे जातो। पण आम्ही याच रस्त्याने चाललोय कारण भाई खराब रोड आहे आणि रोहितनी सर्वेशनी आणि चप्पलला घातले, हे बघा म्हणून आम्ही इथून चाललोय। नाही तर आम्ही इथूनच जाणार होतो, पण रस्ता खराब आहे, कच्चा रोड आहे। चला भाई, म्हणत नाही थकला आम्ही, रिलॅक्स फक्त पायनी हे केलंय। तनिष काय दुखते पायातलं? कुठे हे असतं ना ते पायचं, म्हणजे तुम्हाला वेगळं वाटेल। ते पण सांग भाई, दाखव पण हे वाले। हा हे बघा, दाखव। लंगडी नको खेळू आता।
तर चला चाललोय जय एकविरा. गाईस आता मी एंट्री केलेली आहे महाडच्या गणपतीच्या इथे. हे बघा इथे सक्षम वगैरे पुढेच आहे. आम्ही मागे सर्वेश आणि कृष्णा. आता एंट्री केलेली आहे महाडच्या गणपतीच्या इथे. हा गाईस हा मंदिर आहे गणपतीचा. गर्दी बघा फुल गर्दी आहे फुल. पालखी इथे ठेवले 3 पालख्या ते बघा इथे पण आहे. असं आता दर्शन वगैरे सर्व करून झालेलं आहे गणपती बाप्पाचं. आणि इथे नदी पण आहे बघा, तलाव आहे, नदी नाही तलाव. तर चला जाऊ बाहेर आपण. आईचा हा आपला लाडका आप्पादा हर्ष पाटील समोसे खात आहे. किती समोसा आहे? दुसरा दर्शन झालंय हो. काय आता मंदिरातून निघलेलं होतं आता गणपतीच्या. आता चालू आहे गगनगिरी महाराजच्या मठात. तिथे आमचा आजच्या रात्री स्टे आहे. तिथे सगळं भारी आहे. आपण सगळं आपलं स्वतःचा करायचं तिकडे. टाटल्या वगैरे सर्व धुवायचं. तर चला हा ते टाटं बाई टाटलं टाटं ते एकच. तर चला आता ऐका तिथे एक आम्ही सरप्राईज आहे ना, कारण तिथे जो जुन्या काळातला गुफा आहे ना, जो डोंगरात जाऊन येतो आपण, तिथे पण जाऊन येणार आहे गुफेच्या इथे. तिकडे पण तुम्ही एंड पर्यंत राहा. फक्त तुम्हाला सर्व A to Z अपडेट करतो. तर चला तर काय आता पोचलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठात. तर फक्त आता 5 मिनटं बाकी आहे, 5 का 2 मिनटं पोचायला. तर चला जाऊ जय एकवीर. आता पोचलोय. काय समोर आहे ना हे आहे, ही गाडी तुम्हाला दाखवलेली ब्लॉगमध्ये बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची. रोहित आधीच पोचलाय. रोहित दत्त निशाने बीच पोचले. बाकी सर्व जण मागे आहेत. हे बघा बॅगा वगैरे उतरवत आहेत. आणि हे मठ आहे अख्खं. हे बघा इथपर्यंत अख्खं मोठं. तर चला आपण बॅगा उतरवू आधी. आईस हा बघा इथे आम्ही राहणार आहे आजची नाईट. खूप भारी हा मठ आहे. फुल पावर वगैरे बघा. इथे आल्या आल्या पाय धुवू शकतो. पाय धुवायचं आहे. इथे फुल फाउंटन आहे बाई. फाउंटन मजबूत आहे. विशाल कसा वाटलं तुला? हवा टाईट तोंडाकडनं बघू शकता तुम्ही गाईस कशी हवा टाईट झाले ना. हे मठ कसं वाटलं तुला? मन प्रसन्न वाटलं एकदम. चल आता पाय धुऊ. चल जा वरती धू, आम्ही खाली धुतो पाय. नदी इथं आता आम्ही आंघोळ करणार आहे. या नदीमध्ये वादी नदी आहे बाई. फुल मजा येणार आंघोळ करायला. सक्षम कशा वाटलं? एक नंबर. कृष्णा कसा? एक नंबर का बाई. हे बघा इथे पालखी ठेवलंय. सर्वजण झोपले. आपण पट्टा सर्वांना झोपलं. अर्ध्यांची आंघोळ झाली पण. आता आम्ही जाणार आंघोळ करायला. एक नंबर. चला शकता इथे जेवायला आहे गगनगिरी महाराजच्या इथे. आम्ही जेवलो आता. चला जाऊ. अरे आप्पाला जेवतोय. कसं जेवण भारी ना? दुसऱ्यांदा लाईन लावली का बरं? नाही का? चल बाय. आतून असं आहे. खूप भारी आहे गगनगिरी महाराजांचं मठ. आणि आता जेवण वगैरे झालं. माझा फोन चार्जिंगला होता म्हणून मी काही दाखवलं नाही. फुल भारी. तर चला आता जातो असंच बाहेर राऊंड मारायला. जबन केलं वाटतं. चला चालू आहे. चला चालू.
तर गाईस आजचा ब्लॉग एवढाच होता. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. चला.